नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग अक्षरशः अंगावर काटा आणणारा ठरतो. जेलच्या थंड भिंतींमध्ये लोखंडी सळ्यांच्या आड एक माणूस शांत बसलेला आहे. त्याच्या डोळ्यात भीती नाही, राग नाही, पण एक विचित्र आत्मविश्वास आहे. तो आहे नागराज किल्लेदार. आणि त्याच्यासमोर उभे आहेत अर्जुन आणि सायली. आज जे शब्द नागराज बोलतो ते फक्त धमकी नाहीत, ते एक कोडं आहे, एक आव्हान आहे आणि कदाचित त्यांच्या आयुष्याचं सत्यही. चला तर मग पाहूया आजच्या भागात नेमकं काय घडलं. सीन उघडतो तो एका काळोख्यात जेलमध्ये. कॅमेरा हळूहळू पुढे सरकतो. लोखंडी दरवाजांवर कुलूप, आत शांतता. एक कोठडी, आत नागराज जमिनीवर बसलेला, डोळे मिटलेले, चेहरा शांत. बाहेरून पावलांचा आवाज येतो. अर्जुन, सायली, दोघेही गंभीर. गाढ दरवाजा उघडतो. वेळ मर्यादित आहे, तो सांगतो. सायलीचा श्वास जड झालेला, अर्जुन मात्र स्थिर. नागराज हळूच डोळे उघडतो. त्याच्या ओठांवर हलकसं स्मित. तो उठतो, सळ्यांजवळ येतो आणि म्हणतो, मला माहिती होतं, तुम्ही दोघंही येणारच. सायली रागाने विचारते, तुला वाटतं आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवायला आलो आहोत? नागराज हसतो. विश्वास नाही सायली, तुम्ही इथे आलात कारण तुम्हाला उत्तरं हवी आहेत. अर्जुन मध्येच म्हणतो, आम्हाला तुझ्याकडून काहीही नको. त्यावर नागराजचं उत्तर, एक दिवस सायली आणि अर्जुन, तुम्ही दोघे माझ्याकडे या जेलमध्ये येऊन माझ्या पाया पडाल आणि म्हणाल, आमचं सत्य सांग. सायली थरकाप खाते. कसलं सत्य? ती विचारते. नागराजचे डोळे चमकतात. तुमच्या जीवनाचं, तुमच्या नात्याचं, तुमच्या भूतकाळाचं. अर्जुन संतापतो. काहीही झालं तरी आम्ही तुझ्याकडे येणार नाही. ते सत्य आम्ही स्वतः शोधून काढणार. नागराज शांतपणे म्हणतो, शोधा, प्रयत्न करा, पण त्या कोड्याचं उत्तर फक्त मी देऊ शकतो. सायली थेट विचारते, आणि ते कोडं काय आहे? नागराज पुढे झुकतो. हळू आवाजात म्हणतो, तुमच्या जन्मापासून सुरू झालेलं, पण अजून पूर्ण न झालेलं. गार्ड ओरडतो, वेळ संपली. नागराज शेवटचं वाक्य टाकतो, लक्षात ठेवा, सत्य शोधताना तुम्ही जे दमवाल त्याची किंमत मोठी असेल. जेलबाहेर सायली अस्वस्थ. अर्जुन, तू काहीतरी लपवतोय. अर्जुन म्हणतो, हो, पण आपण त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. सायली, पण जर खरंच त्याच्याकडे उत्तर असेल तर? अर्जुन, थांब, आपण पुरावे शोधू, भूतकाळ उघडू, पण त्याच्या पाया पडणार नाही. तेवढ्यात मोहिपतचा उल्लेख होतो. सायली म्हणते, मोहिपतचं नाव का घेतलं त्याने? अर्जुन विचारात पडतो. कदाचित मोहिपत आणि नागराजमध्ये काही संबंध आहे. सायलीच्या डोळ्यात शंका, की मोहिपतही त्या सत्याचा भाग आहे? कॅमेरा पुन्हा जेलमध्ये. नागराज एकटा बसलेला. तो स्वतःशी म्हणतो, खेळ सुरू झाला आहे, पण शेवट माझ्या हातात आहे. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते गूढ स्मित. सायलीला आठवतात काही जुने प्रसंग, एक अपघात, एक हरवलेली फाईल, एक गुपित. ती विचार करते, आपल्या आयुष्यात काहीतरी लपलेलं आहे का? अर्जुनलाही जुन्या आठवणी त्रास देतात. सायली म्हणते, जर खरंच आपल्या नात्याशी संबंधित काही असेल तर? अर्जुन, आपलं नातं विश्वासावर उभं आहे, कोणाच्याही शब्दांनी ते डळमळणार नाही. पण आतून दोघेही हादरलेले. अर्जुन ठरवतो, आपण जुन्या फाईल्स तपासू, मोहिपतला भेटू आणि प्रत्येक पुरावा शोधू. सायली मान डोलावते, आपण स्वतःचं सत्य स्वतःच उघड करू. रात्री सायली एकटी खिडकीत उभी. तिच्या मोबाईलवर एक अनोळखी मेसेज येतो, सत्याच्या जवळ जाऊ नका. ती घाबरते. दुसरीकडे अर्जुनला एक जुना फोटो सापडतो. त्या फोटोमध्ये नागराज, मोहिपत आणि एक तिसरा व्यक्ती. कॅमेरा झूम इन, स्क्रीन काळी आणि आवाज येतो, खरं सत्य अजून बाकी आहे. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागात नागराज किल्लेदाराने जे आव्हान दिलं ते फक्त धमकी नव्हती, ते एक मानसिक युद्ध आहे. अर्जुन आणि सायली खरंच सत्य शोधतील का, की त्यांना पुन्हा जेलमध्ये यावं लागेल? तुम्हाला काय वाटतं? नागराज खरं बोलतोय की तो फक्त खेळ खेळतोय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा, कारण हे सत्य अजून संपलेलं नाही. पुढचा सीन सुरू होतो जेलमधील सामना. सायली आणि अर्जुन विरुद्ध महिपत. आजचा भाग सुरू होतो थेट जेलच्या वातावरणातून. गंभीर, शांत आणि तणावपूर्ण वातावरण. सायली आणि अर्जुन दोघेही महिपतला भेटायला आलेले असतात. दोघांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, सत्य काय आहे? सायलीच्या डोळ्यांमध्ये संताप आणि वेदना दोन्ही दिसत असतात. अर्जुन मात्र शांत आहे, पण त्याच्या मनात प्रश्नांचा वादळ सुरू आहे. सायली महिपतसमोर उभी राहते आणि ठाम आवाजात विचारते, सांग महिपत, नागराजने कोर्टात आमच्याबद्दल सगळं सत्य सांगितलं का, की अजून काही असं आहे जे तो आमच्यापासून लपवून ठेवतोय?
असं काही जे आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल? हा संवाद ऐकताच वातावरण आणखी गंभीर होतं. महिपत काही क्षण शांत राहतो. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित उमटतं आणि तो म्हणतो, वहिनी, आज ना उद्या तुमच्या घरामध्येच तुम्हाला तुमचं सत्य दिसेल. हा एकच संवाद पूर्ण भागाचा टर्निंग पॉइंट ठरतो. प्रेक्षकांनो, इथेच सगळं बदलतं. महिपतने स्पष्ट काहीच सांगितलेलं नाही, पण त्याने दिलेला इशारा खूप मोठा आहे. घरामध्येच सत्य दिसेल म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ असा असू शकतो का की घरातलं कोणीतरी काहीतरी लपवत आहे? नागराजने सगळं सांगितलेलं नाही किंवा एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येणार आहे? महिपतच्या डोळ्यांमध्ये भीती नव्हती, उलट एक आत्मविश्वास होता. जणू त्याला माहीत आहे की सत्य लपून राहणार नाही. महिपतचे शब्द ऐकून अर्जुन पूर्णपणे हादरतो. तो बाहेरून शांत असतो, पण आतून अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात विचार सुरू होतात. महिपत असं का बोलला? घरात कोण आहे जो काहीतरी लपवत आहे? नागराजने खरंच सगळं सांगितलं का? सायली मात्र अजून जास्त बेचैन होते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं की ती आता कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही. घर. पुढचा सीन घरातील शांतता की वादळापूर्वीची शांतता. जेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघेही घरी परततात. घरात सगळं नेहमीसारखं दिसतं, पण वातावरणात एक वेगळीच शांतता असते. कॅमेरा हळूहळू प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर फिरतो. प्रत्येकजण काहीतरी विचारात हरवलेला दिसतो. इथे दिग्दर्शकाने अप्रतिम काम केलं आहे. कोणताही मोठा संवाद नाही, पण सीनमधील शांतता खूप काही सांगते. सायली घरात प्रवेश करताच तिची नजर प्रत्येकावर फिरते, जणू ती शोधत आहे सत्य. नागराजच्या चेहऱ्यावरही एक विचित्र भाव दिसतो. तो काहीतरी विचारात असतो. सायली त्याच्याकडे संशयाने पाहते. प्रेक्षकांनो, इथे एक गोष्ट लक्षात येते. नागराज थोडा टाळाटाळ करताना दिसतो. सायली काही विचारणार इतक्यात तो विषय बदलतो. हेच तर संकेत आहेत. काय नागराज खरंच काही लपवत आहे? सायली ठरवते की आता ती शांत बसणार नाही. ती सत्य शोधणारच. तिच्या डोळ्यात एक ठाम निर्धार दिसतो. ती अर्जुनला म्हणते, आपण कोणावरही अंधळा विश्वास ठेवणार नाही. महिपतने काहीतरी मोठं सांगितलं आहे आणि ते सत्य आपण शोधून काढणारच. हा सीन खूप शक्तिशाली आहे. सायलीचा आत्मविश्वास परत आलेला दिसतो. प्रेक्षकांनो, कथा आता निर्णायक वळणावर आली आहे. महिपतचा संवाद हा फक्त संवाद नव्हता, तो एक संकेत होता. पोलीस स्टेशनच्या जड लोखंडी गेटमधून बाहेर पडताना सायली आणि अर्जुन दोघांच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना उमटलेल्या होत्या. दुपारचं ऊन थोडं कल्लं होतं, पण वातावरणात अजूनही तणावाची झळ जाणवत होती. आत काही वेळापूर्वीच त्यांनी नागराजला भेटलं होतं. तोच नागराज ज्याच्याभोवती सगळं रहस्य गुंफलेलं होतं. नागराज शांतपणे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलला होता, एक दिवस तुम्ही दोघं माझ्याकडे याल, माझ्या पाया पडाल आणि माझ्याकडून सत्य मागाल. त्याचा आवाज अजूनही सायलीच्या कानात घुमत होता. गेटच्या बाहेर येताच सायली थांबली. तिने मागे वळून एकदा त्या पोलीस स्टेशनकडे पाहिलं. तिच्या मनात प्रश्नांचा वादळ उसळलं होतं. अर्जुन, ती हलक्या पण ठाम आवाजात म्हणाली. नागराज तर काही बोलणार नाही. तो आपल्याला मुद्दाम चिडवत आहे. पण महिपत का बरं गप्प आहे? नक्की त्याला कसली भीती वाटली असेल? इतका जवळचा मित्र असलेला नागराज त्याच्या विरोधात जाऊन कोर्टामध्ये साक्ष देतो आणि आता तोच महिपत पूर्ण शांत आहे? सायलीचं बोलणं ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावरची रंगत उतरली. त्याचे हात नकळत घट्ट झाले. सायलीच्या प्रश्नांनी जणू त्याच्या मनात लपवलेले दरवाजे ठोठावले. अर्जुन, तो थोडा अडखळला. काही गोष्टी दिसतात तशा नसतात. म्हणजे? सायलीने त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. तुला काही माहीत आहे का? अर्जुनने नजर चुकवली. भूतकाळाची सावली. महिपत आणि नागराज दोघांची मैत्री गावभर प्रसिद्ध होती. कॉलेजपासून दोघं एकत्र. व्यवसाय, निर्णय, प्रत्येक मोठ्या गोष्टीत एकमेकांचा सल्ला. लोक म्हणायचे, एकाचा श्वास दुसऱ्याशिवाय पूर्ण होत नाही. मग अचानक काय झालं? कोर्टात महिपत उभा राहिला आणि नागराजच्या विरोधात साक्ष दिली. त्या दिवशी कोर्टात सगळे थक्क झाले होते. नागराजने महिपतकडे पाहिलं होतं. त्या नजरेत राग नव्हता, दुःखही नव्हतं. फक्त एक विचित्र शांतता होती. जणू तो आधीच सगळं जाणून होता. सायलीने ते दृश्य विसरायचा प्रयत्न केला होता, पण आज नागराजला भेटल्यानंतर ती सगळी चित्र पुन्हा जिवंत झाली. सायलीचा संशय.
अर्जुन, तुला आठवतं का? सायली पुन्हा बोलू लागली. कोर्टात महिपत साक्ष देत होता तेव्हा त्याचा आवाज थरथरत होता, पण शब्द स्पष्ट होते. जणू त्याने ते अनेक वेळा मनात रिहर्सल केले होते. अर्जुन शांत. आणि आज, सायली पुढे म्हणाली, आज तो आपल्याला भेटायलाही तयार नाही. जेलमध्ये जाऊनही तो गप्प बसतो, नजरेला नजर देत नाही. याचा अर्थ काहीतरी मोठं दडलं आहे. अर्जुनच्या कपाळावर घामाची एक रेष उमटली. त्याच्या मनात एक भीषण आठवण जागी झाली. अर्जुन, मला वाटतं महिपत घाबरलेला आहे, सायली ठामपणे म्हणाली. पण नागराजची नाही, कुणा तिसऱ्याची. अर्जुन दचकला. तिसरा? हो, विचार कर. जर महिपतने स्वतःच्या मित्राविरुद्ध साक्ष दिली तर त्याला त्यातून काय मिळालं? फक्त स्वतःला वाचवण्यासाठी, की कुणीतरी त्याला ब्लॅकमेल केलं? सायलीचे शब्द हवेत जड झाले. अर्जुनला जाणवलं ती ज्या दिशेने विचार करते आहे त्या दिशेने तो आधीच जाऊन आला आहे. पण त्याने अजून सायलीला काही सांगितलं नव्हतं. नागराज जेलमध्ये इतका शांत का होता? ज्याच्यावर गुन्ह्याचा आरोप आहे, जो शिक्षा भोगतो आहे, तो इतका निर्धास्त कसा? सायलीला त्याचा चेहरा आठवला. त्याने म्हटलं होतं, सत्याला वेळ लागतं, पण ते बाहेर येतच. तो कोणत्या सत्याबद्दल बोलत होता? जर तू खरोखर दोषी असेल तर तू इतका शांत कसा?